त्याने आधीपासूनच आपल्याला काही हत्यार वगैरे दाखवलं तर मग आपण त्या टाइमला काय करायचं? हत्यार दाखवलं ना, म्हणजे रिक्षामध्ये असताना दाखवलं का बाहेर? पण ठीक आहे, मग तुम्हाला शांत राहायचं आहे, त्यांचं माइंड डेव्हलप रडायचं आहे. सिच्युएशन त्यावेळी कशी कशी आहे. आता तुमच्यासमोर एक जण आहे का 2 जण 3 जण आहेत ते नाही सांगू शकत. हत्यार दाखवलं, तुम्हाला हत्यार मारण्यासाठी नसतं, घाबरवायला दाखवलं. लक्षात ठेवा, तुम्हाला घाबरायचं आहे. ओके, आणि तिकडनं सिच्युएशन बघायची. आता जर का तुम्हाला हत्यार दाखवलं, तुमच्याकडे पर्स आहे किंवा काय आहे, 1-2 जण गोष्ट असतील, ओके, तर तुम्ही तिथे काय करू शकता? अँकलवरती लक्ष देऊ शकता, डोळ्यावरती हे करू शकता. सर या तुम्ही पेन घ्या, पेन. आता यांनी मला इथे हत्यार दाखवतो, ठीक आहे. आता हे असं दाखवलं, माझ्याकडे पर्स बीस काहीतरी मागतायत, बरोबर. आता ह्याच्यामध्ये हा बाबा देतो मारू नको. आता हे बघा, तो तुम्हाला मारायला नाही आलेला आहे, घाबरवला आलेला. अन्यथा तुम्ही जास्त काय केलं आणि त्याला स्वतः जीव वाचू शकतो, तो अटॅक करणार. कळालं? यावेळी तुम्ही काय करायचं, इकडनं तुम्ही हा जो चाकू किंवा काय असेल तुम्ही इथे पकडून, कळालं का. पण ह्याच्या आधी तुम्हाला काय करायचंय, त्याला लूज करायचंय, त्याला घाबरवायचंय. हा जो पोर्शन असतो ना, हा जो पोर्शन हा एकदम वीक असतो. कळालं? ॲट ए टाइम बघा, कळालं. याच्यानंतर इथे तुम्ही ग्रीप दिलं, हे दिलं, सोडलं की नंतर तुम्ही पायले करू शकता. तुम्हाला पहिलं काय करायचं, जे तुमच्या समोर आहे ते त्याला तुम्हाला लांब करायचं. क्लिअर? आता मागून समजा कोण आलं, हा चाकू इथे लावलाय, ओके. आता मागून कोण असं करायला आलेलं आहे. आता चाकू काय झालंय, तुमच्या जवळ आहे, जरा पण हल्ले तुम्ही की तो कापू शकतो तुम्हाला. तुम्हाला काय करायचंय, चाकू तुमच्या गळ्यापासून लांब घेऊन जायचं आहे. घाबरायचं, इथे गिवअप करायचंय. काय करायचंय, मागे जायचंय आणि हात पकडायचा. कळालं का. आता तो नाही ना तुमच्याजवळ, त्याच्यानंतर तुम्ही पाहिजे करू शकता. कळालं काय असतं. परत पकडा, चाकू इथे आलाय, एक मिनिट काय असं देतो, ठीक आहे. तो चाकू लांबतो, त्याच्यामध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंड काय करायचं, तुम्हाला मागे जायचं. कळलं. तो लूज झाला, तुम्हाला मागे जाऊन हात पकडायचा. आता तो काय करणार, हे झालं तर दुसरा हात पकडून, कळलं, पाहिजे ते करू शकता. फक्त अशा वेळी थोडं डोकं चाललं पाहिजे. चाकू पहिलं याच्यापासून लांब करा. कळालं का. आणि पहिली गोष्ट हे जे तू बोललीस ना आता की चाकू घेऊन कोण आलं, हे कधी होणार म्हणजे रात्री अपराची वेळ. कळलं. आणि पहिली गोष्ट ग्रुपने फिरा, एकटं जायची गरजच काय. कळलं. वडिलांना, भावाला कुठेतरी स्टेशनला बोलवा. क्लिअर. एकटे मोस्टली रात्रीची वेळ असेल तर जाऊ नका. एकदा मला एका लेडीजने, माझ्या कापूरवाड इकडे लेडीजने लिफ्ट मागितली होती बाईकने. मी पुढे गेलो तेव्हा ती बाई बघितली, टेन्शनमध्ये होती, चेहरा टेन्शनमध्ये दिसतो. चेहरा सांगतो आपला की तिने सेटिंग लावून उभी आहे का खरं तिला घरी जायचं आहे. म्हटलं चेहरा रीड केला, म्हटलं ताई कुठे जायचं आहे, खारेगाव, माझ्या जिल्ह्यामध्ये जायचं. म्हटलं बसा. मी बाईक त्यांना काय बोललो नाही, 4-5 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. घेऊन गेलो, माझ्या रस्त्यावरती खाली उतरलो, तिथे शाळा आहे गणेश विद्या, तिथे मी त्यांना उतरवलं. म्हटलं ताई तुम्ही माझ्या गाडीवर का बसले. नाही मला घरी जातो, मुलं वाट बघताय. थोडं उशीर झाला असता ना, कापूरवाडीवरून बस पकडली असती, स्टेशनला गेले असते, स्टेशनवरून परत 40 नंबरची खारेगावची बस पकडली असती आणि तुम्ही आले असते. 1 तास उशिरा गेले असते, पण चाललं असतं. तुम्हाला काय माहिती की मी योग्य व्यक्ती आहे आणि आपल्या ह्या मागच्या हायवेवरती अजिबात लाईट नाही आहे. मी तुमच्या लाईफमध्ये फर्स्ट आणि लास्ट व्यक्ती जी तुम्ही लेट मागितली, सगळे सुविध नाही आहेत. कळलं. प्लीज नाही भाऊ, आता मी परत काही मागणार नाही, थोडं उशिरा चालेल. कळलं. तुम्ही अशा ठिकाणी लिफ्ट मागितली ना की आपला हा भिवंडी हायवे सगळा सामसूम आहे. लक्षात ठेवा. मी तिला लिफ्ट दिली माझ्या एरियात, ती जर का भिवंडीवा काय बोलली असतं ते मी गेलो नसतो. माझाच एरिया बोलल्यामुळे मी तिला लिफ्ट दिला, नंतर तिला हा मॅसेज पण दिला. या गोष्टी लक्षात ठेवा. रात्रीच्या वेळेस पहिलं बाहेर पडूच नका ना. सतर्क राहा, सतर्क. तसं पर्सची गोष्ट म्हटलं मी. कळलं की तुमची पर्स तुमच्या हातामध्ये टाईट आहे, तो चोर तुमच्याकडे बघणारच नाही, तो दुसरीकडे निघून जाणार. जसं बसचं मी उदाहरण दिलं. कळालं. अजून कोणाचा काय प्रश्न. आवाज येत नाही पुढे ना, पुढे. हां, चेस्ट लेवल पर्यंत हाईट जास्त आहे ना, समोरची हाईट जास्त आहे, मग त्याचा हा सेंटर पॉईंट आहे. कळलं. आणि एवढं पण हाईट नाही की तुझ्या इथे कुठे हात जाणार नाही, नाका पण नाही. घंटा कशी मारतो, तेवढा घंटा मारतो ना अशी आपण. मग मिळालं उत्तर. बस. हां, त्यांनी जर
बेशुद्ध करायचं ट्राय केलं तर मग काय करणार? ऐका आता इथे आला, ऐका ना, ती मला बोलली की बेशुद्ध करायची, कोणी पटकन आलं, कोणी बेशुद्ध केलं. आता हे बेशुद्ध करणार कुठे तुम्ही सांगा, एक उदाहरण करा, कुठे बेशुद्ध करणार? हा, सामसून जागेत. कोण बोललं? यास, मला हेच पाहिजे. तू आता सामसून जागेत चालली आहेस ना, तू आरामात चालली आहेस, ठीक आहे. मागून कोणी येऊ शकतं, मागे टर्न मग ना कोण येते का, याला म्हणता सतर्क राहा. जर का तू सतर्क राहिलीस, ओके, आणि मागून कोण येते दिसतं त्याच्याकडे मग ते निघून जातं. अंधारा समजा तुम्ही चालले सामसून जागेत, मागे 10 वेळा टर्न लागून बघा ना, हेडफोन बाजूला ठेवा ना, ओके, मागे 10 वेळा 4 मुलं येतात, तुमचा स्पीड वाढवा, कळलं? ते अजून, आणि जी बिल्डिंग दिसेल त्या बिल्डिंगमध्ये इंटर हो. त्यांना काय माहिती, त्यांना वाटतं तुम्ही तिथेच राहत आहे, ते निघून जिथे घर भेटेल तिथे बिल्डिंग त्या बिल्डिंगमध्ये इंटर हो. क्लिअर? पहिली गोष्ट, कोण येऊन करणार? तुमचं लक्ष नाही, मागून आले पटकन बेशुद्ध केलं, तो पण तुम्ही काय. म्हणून बोलतो ना, सेल्फ डिफेन्सचं पहिलं नाव काय? सतर्क राहणे. क्लिअर? ही गोष्ट. आता हे सामसून याच्यावर मेन मोठा पॉईंट मला आठवला. सर तुम्ही दोघं या. बरं झालं, हा पॉईंट विसरलो असतो. सगळ्यात महत्वाचं, चोरी होती ना, चैन मारतात, मंगळसूत्र मारतात. आता खूप महत्वाचा पॉईंट सांगतो. हे दोघं बाईक्सवर आहेत, ओके. आता हे माझी चैन मारायला येणार आहे, बाईकवर चालते, तुम्ही चालते नाही. ऐका. आता मी तुम्हाला पहले प्रश्न विचारतो, कॉमन गोष्टी काय होतात? महिलाओं के गले में जो मंगलसूत्र और जो चैन होती है, उसकी जो चोरी होती है, उसके ऊपर पार्ट 5 में वीडियो आने वाली है, तो आप वो वीडियो जरूर देखना, ताकि वो सिचुएशन में महिलाओं को क्या करना है उसमें मैंने वो बताया मैंने. और हाँ, फॉरवर्ड और सब्सक्राइब जरूर करना. तो मिलते हैं अगले वीडियो में. गॉड ब्लेस यू ऑल.